आत्ताची परिस्थिती अशी आहे की भारताचा परकीय चलन साठा हा आत्ता तुम्ही आणि मी बोलत असताना $690 बिलियन 690 अब्ज डॉलरला आहे. हा आकडा काही फार वाईट आहे किंवा संकट आहे असं नाही, पण त्याच्यातला धोकादायक भाग असा आहे की त्याच्यामध्ये वाढ न होता तो दर आठवड्याला साधारणपणे 4.5 बिलियन 5 बिलियन कधी कधी 7 बिलियन अशा आकड्यांनी खाली जातो आहे. म्हणजे तुम्ही आणि मी आता बोलतोय तर पुढच्या 15 दिवसात कदाचित तो 690 वरून 680 वर आलेला असेल. 10 वर्षात घेतलेल्या अनेक चुकीच्या निर्णयांचा कॅस्केडिंग इफेक्ट असं ज्याला इकॉनॉमिक्स मध्ये म्हटलं जातं तसा तो आहे. पहिलं डिमॉनिटायझेशन, दुसरं जीएसटी स्ट्रक्चर चुकणे, तिसरं कोविडच्या काळातले काही निर्णय. तुम्ही तुमच्या देशाची प्रगती किंवा आर्थिक स्थिती ही जीडीपीचा पर्सेंटेज ग्रोथ यावर बघणार का पर कॅपिटा माणसाच्या हातात किती पैसे आहेत त्यावर बघणार? मला वाटतं की ते पर कॅपिटावर बघितलं पाहिजे. दर वर्षाला प्रत्येक व्यक्ती जर ऍव्हरेज काढलं तर $3,000 सुद्धा वर्षाला कमवत नाही. आणि हा आकडा तुम्ही जर बघितला तो जगातल्या 40-45व्या नंबरच्याही खाली आहे. ते डिमॉनिटायझेशन म्हणून जाहीर झालं आणि हडकंप सगळ्या इकॉनॉमीमध्ये झाला. इकॉनॉमी डिजिटलाइज होण्याच्या दृष्टीने म्हणजे फॉर्मल होण्याच्या दृष्टीने ते गेलं का? डिजिटल इकॉनॉमी तर गेलं, हे मान्य करून टाकू आपण. हा एवढा एक भाग वगळला तर बाकी डिमॉनिटायझेशनमुळे जे काही साध्य होणार असं सांगितलं होतं त्यातलं काहीही साध्य झालेलं नाही. आज ब्लॅक मनी, तुम्ही कॅशचा वापर त्या पॉइंटला 16 साली नोव्हेंबरमध्ये 17 लाख कोटीचा होता आपल्या इकॉनॉमीमध्ये. तो 32 लाख कोटी आहे वर्षाला. त्यावेळी 17 लाख कोटी होता, तो 32 लाख कोटी कॅशचा वापर आहे इकॉनॉमीमध्ये. म्हणजे जवळजवळ डबल झाला. काहीच साध्य झालं नाही. छोट्या उद्योग क्षेत्राला जो फटका बसला त्या फटक्यातून तो उठेपर्यंत त्याचं एक्सपोर्टचं मार्केट हे चायनीज मॅन्युफॅक्चररनी पूर्णपणे कब्जात करून घेऊन टाकलं. आता लेन्सकार्टचं एक तुम्हाला मी उदाहरण देतो, भारतातला एक मोठा स्टार्टअप. त्यातले 90% स्पेक्टिकल्स हे चायनामधून येतात. हे कोणाला माहित नाही, तुमच्या प्रोग्रामवर मी सांगतोय. मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या काळात रुपयाची घसरण 10 वर्षामध्ये 37% झाली. वर्षाला 37%. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या काळामध्ये ती 56% झाली. वॉर सुरू झाल्यानंतर 70 दिवसांनी त्यांनी हे अपील केलं. त्या 70 दिवसात हर्षदा हे सुरू होतं की देशासमोर काही प्रॉब्लेम नाहीये, पेट्रोलची टंचाई आहे असा खोटा प्रचार काँग्रेस करतं आहे, आपल्याकडे सगळं व्यवस्थित आहे. हे सरकार खूप लकी आहे असं मी म्हणेन, नशीबवान आहे की त्यांना हे पॉलिटिकली बोलताना हे इराण युद्धाचं कारण आता मिळालंय. इराण युद्ध जरी झालं नसतं तरी कुठल्या तरी पॉइंटला नरेंद्र मोदी पंतप्रधानांना हे भाषण करावंच लागलं असतं की बाबांनो, सोनं विकत घेणं थांबवा.